डोकेदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून जगभर ख्याती असलेल्या कडेगाव शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीमुळे कडेगाव शहरासह तालुक्याची प्रतिमा मलिन होत आहे. अशातच 4 दिवसांपूर्वी कडेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाने छापा मारून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. तरी शहरात अन्य ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरूच आहे. तर सांगलीच्या LCBच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्यांवर धाड मारून कारवाई केली. तर कडेगाव तालुक्यातील तुपेवाडी येथील मंदिरातील दागिने चोरीचा छडा आटपाडी पोलिसांनी लावलाय. मग कडेगाव पोलीस प्रशासन नक्की करतायत तरी काय? या कारवाईने कडेगाव पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की अवैध व्यवसाय कडेगाव पोलिसांच्या संगनमताने सुरू असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. कडेगाव पोलीस ठाणे अंतर्गत कडेगाव शहरासह तालुक्यातील 39 गावांचा समावेश होतो. सध्या कडेगाव पोलीस स्टेशनचा कार्यभार हा प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांच्याकडे. शहरासह तालुक्यात अवैध मटका, जुगार, पत्त्यांचे क्लब, सावकारी, गुटखा विक्रीसह ड्रग्ससह नशेच्या गोळ्यांची विक्री राजरोसपणे सुरू असून पोलीस या अवैध व्यवसायांना हप्ते घेऊन खतपाणी देत असल्याने शहरासह तालुक्यात कडेगाव पोलीस चर्चेचा विषय बनलाय. शहरात गेल्या काही दिवसात ॲट्रॉसिटी, मारामारी, खुनी हल्ले, मंदिरासह घरातील दागिने, मोबाईल, दुचाकी वाहनाच्या चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. तर मटका, जुगार, गुटखा विक्री यांसारखे अवैध व्यवसाय पोलिसांच्या NOCने जोमाने सुरू असल्याने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गुन्हेगारीसह अवैध व्यवसाय रोखण्यासाठी अपयशी होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. कडेगाव पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठं असून पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 39 गावची कायदा व सुव्यवस्था राम भरोसे झाली असून पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस अधिकारी देण्याची मागणी सध्या जोर धरू लागली. अशातच विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली असली तरी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेण्यासाठी सांगलीचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कडेगाव पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकारी देऊन अवैध व्यवसायांना अंकुश लावून पुन्हा एकदा कडेगाव गुन्हेगारी मुक्त करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.